रुपाली वडवे आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, सध्या काय होत आहे? काँग्रेसचे कार्यकर्ते इथं घोषणाबाजी करत होते, आंदोलन करत होते, काय सध्याचं चित्र? सध्या आपण मंत्रालयाच्या जवळच्या गांधी पुतळ्याच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतो आहोत की जशा पद्धतीने काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे। काल बदलापूरमध्ये जो सगळा पूर्णच प्रकार घडला त्या प्रकारानंतर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण रस्त्यावरती उतरून अनेक महिला निखळते या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं आणि या सगळ्या संदर्भात सध्या सगळे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी वर्षा गायकवाड असतील, अस्लम शेख असतील, विजय वडेट्टीवार असतील, सचिन सावंत असतील, हे सगळे जे नेते आहेत ते खरं तर रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण एकूणच विषयामध्ये सध्या आपण अस्लम शेख आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। अस्लम सर, जशा पद्धतीने कालची घटना घडलेली आहे किती गांभीर्याने बघता, कारण की जे नेते आहेत महायुतीच्या संबंधात त्यांचं वक्तव्य सुद्धा खरं तर ते सुद्धा गांभीर्याने घेण्यासारखं। ही घटना पहिली घटना तर नाही, गेल्या 6 महिन्यापासून जर तुम्ही रेकॉर्ड काढलं तर अशी घटना दररोज घटत आहेत। दिवस दहाडे लोकांमध्ये असा विश्वासच सरकारवरती नाही। महिलांना रोडवरती मर्डर करण्यात येत, मॉलमध्ये मर्डर करण्यात येत, लहान लहान मुलीचा मर्डर होत आहे, पोलीस केसेस रजिस्टर करायला तयार नाही। जेव्हा लोक आणि पालक बाहेर निघतात, कायदा व सुव्यवस्थेसाठी मोर्चा काढतात, तेव्हा तुम्ही केस रजिस्टर करता। म्हणजे 5-5, 6-6 कधी कधी दिवस निघून गेले, 5-5, 7-7 दिवस कधी निघून गेले, 5-5 तासा निघून जातात, तुम्ही केस रजिस्टर करत नाही आणि शेवटी लोक आंदोलन करतात। आंदोलन करणाऱ्यावरती तुम्ही ताबडतोब केस करता। 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यामध्ये तुम्ही कमी पडत नाही, तुमची पोलीस कमी पडत नाही। आणि पद्धतीने लहान मुलीवरती अत्याचार झाला, त्याच्यानंतर वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना जी भाषा वापरली त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? अहो, ज्या सरकारमध्ये बसलेले आमदार आहेत त्याने एवढे माजले गेलेले आहेत की मंचावरून सांगतात की तुम्हाला पाहिजे ते करा, पोलीस तुमचं काय करू शकत नाही आणि पोलिसांनी जर कारवाई करायचा प्रयत्न केला तर त्यांची आम्ही अशी ठिकाणी बदली करू की ते बायकाचं आणि पोराचं तोंड बघू शकत नाही। त्यांचे आमदार असं बोलतात, आज नाही बघितलं तुम्ही तुमच्या चॅनलवरती 100दा दाखवला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या काही आमदार अशी भाषा करत आहेत, पोलिसांवरती दबाव आणत आहेत, पोलिसांना काम करू देत नाही। शेवटी अशी परिस्थिती जर उघडेपणे होत असेल तर महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था कशी राहणार? अगदी रुपाली, आणि आपण बघतोय कायदा सुव्यवस्था कशी राहणार असा प्रश्न या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केलेला आहे। वेळोवेळी तुमच्याकडून या आंदोलनासंदर्भातले अधिकचे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।